तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. नेहमी मी वेलकम बॅक बोलायची, पण मला असं वाटलं की हा मराठी चॅनल ठेवला तर आपण इंट्रो पण थोडं मराठीमध्ये करूया. सो यापुढे मी बोलणार आहे स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर येस, आज हा व्हिडिओ एकदम शॉर्ट आणि सिम्पल असणार आहे. तर मी रिसेंटली लिबास हा ब्रँड मिंत्रावरती हा ब्रँड आहे लिबास म्हणून, तिकडनं मी 3 कुर्ता सेट मागवलेत ऑफिससाठी. 2 ऑफिस अप्रोप्रिएट आहे आणि एक मला असं लॉंग स्लीव हवा होता म्हणून मी तो ऑर्डर केला. खूप टाईमपासून माझा तो होता कार्टमध्ये, बट मी बाय करत नव्हती. असं होतं की अरे गरमी असेल, पण आता पावसाळा सुरू झालेला आहे तर मी विचार केला चल करून टाकूया. मला बहानाच, आपल्या मुलींना बहानाच लागतो काहीतरी न्यू बाय करायचा. तर मी 3च ऑर्डर केले, जास्त नाही आहेत. तर या तिघांचं मी तुम्हाला ट्राय ऑन हॉल पण दाखवणार आहे आणि ह्याची क्वालिटी आणि सगळं दाखवणार आहे. आणि प्राईस रेंज ह्याची ना चेंज होत राहते. मी मिंत्राचं बघितलं आहे की मी जेव्हा सेलवरती वगैरे ऑर्डर करते त्याची प्राईस वेगळी असते, बट नंतर मग तुम्ही घ्यायला जातात, लिंकवरती क्लिक करता तेव्हा प्राईस वेगळी असते. तर मग असं होतं की अरे हां, हे प्राईस हिनी सांगितली आणि ती आहे मी काय बोलत होती, हां. सो प्राईस मी सांगितली आहे तुम्हाला आणि जी ॲपवरती आहे ती वेगळी आहे, म्हणून मी प्राईस नाही सांगणार. सगळे खाली मी लिंक्स टॅग करून त्याच्यावरती क्लिक करून तर तुम्हाला कळेलच की काय प्राईस आहे. सो येस, सर्वात पहिले आहे माझा फेवरेट कुर्ता सेट. तर हा ना मी माझ्या ऑफिससाठीच घेतलेला आहे आणि माझ्याकडे ना असा फ्लोरल पिंक असा कुर्ता नाही आहे. हा तुम्ही बघू शकता, एकदम छान. इथे तुम्हाला थोडं रेडिश वाटत असेल, बट हा ॲक्च्युअलमध्ये एकदम पिंक कलर आहे. तर हा कॉट सेट आहे. सो दिस इज पॅन्ट, स्ट्रेट लेग पॅन्ट आहे, मस्त फिटिंग आहे या ह्याची. सो असं मागे इलॅस्टिक आहे. हा एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये आहे. एक्स्ट्रा स्मॉल आहे का नक्की बघू देत मला. सगळे लिबासचे आहेत. दिस इज स्मॉल साईज, सो हा एकदम मला परफेक्ट होतो. व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला पूर्ण मी घातलेला वगैरे दाखवेन. सो कॉटन आहे आणि ह्याला खिशासुद्धा आहे. नाईस, या पॅन्टला खिशा आहे आणि ह्याच्या टॉपला पण खिसा आहे. सो मी दाखवेन तुम्हाला. दोन्ही साईडला खिसे आहेत. सो एकदम मस्त असा फ्लोरल प्रिंट आहे, छान वाईब येईल जर तुम्ही मॉर्निंगमध्ये आणि ऑफिसमध्ये वगैरे. असे ब्राईट कलर्स मला कधी आवडतात, जास्त टॅकी पण नाही वाटत, बट असं एकदम कूल आणि छान वाटतं. आणि त्याच्यावरती आहे छोटूसा मिनी अनारकली टाईप. सो युजली कसं अशा पॅन्ट्सवरती आपले स्ट्रेट लेग असतात, कुर्ता टाईप असतात, बट हे काहीतरी वेगळं आहे. सो नेक ह्याचा वी नेक आहे ॲज यू सी आणि 3/4 स्लीव्ज आहेत आणि असा अनारकली आहे, लाईक छोटूसा असा फ्रॉक टाईप, म्हणून ते छान वाटतं की फ्रॉक टाईपवरती आणि नीशच्या वरपर्यंत आहे, नीशच्या खाली नाही आहे. सो हा प्रॉपर असा कुर्ता सेट नाही वाटत, बट कॉट सेट कळतो. सो येस, असा आहे. बॅकला असं काही नाही आहे. इथे अशी लेस आहे, सिल्वर पायपिंग असते ना त्या टाईपमध्ये. सो असा हा कुर्ता आहे आणि त्याच्यावरती ती पॅन्ट आहे. खूप काही लोकांना हे आवडणार नाही. मी युजली आधी असं घेतलं नाही, कारण की मला असं असायचं की खूप फ्लोरल नको, काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. बट मी वेअर केल्यानंतर मी अशी शॉक्ड होती की हा कुर्ता खूप छान फिट झाला आहे. तर येस, हा होता फर्स्ट. नेक्स्ट खूपच प्रिटी ड्रेस आहे. हा मी प्रॉपर कुर्ता सेट ऑर्डर केला आहे विथ दुपट्टा. सो हा व्हाईट कलरमध्ये आहे. अगेन हा फ्लोरल आहे प्लस कॉटन आहे. तर ह्याच्या खाली मी जेव्हा मला असे व्हाईट कलरचे लेहंगे मिळतात ना तेव्हा मी जाम खुश होते, बिकॉज हे लेहंगे ना आपण मल्टिपल कुर्तीजवरती वगैरे वेअर करू शकतो, लाईक प्लाझो. तर हा असा स्ट्रेट लेग प्लाझो आहे आणि वरती फुल इलॅस्टिक आहे. हा पण स्मॉल साईज आहे. सो फुल इलॅस्टिक आहे आणि ह्याला पण पॉकेट्स आहेत. ह्याला पण पॉकेट्स आहे आणि मटेरियल खूप छान आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्ही नूड कलरचे टाईट्स घातले तर यू आर गुड टू गो. म्हणजे असं मी मोस्टली ह्याच्या आतमध्ये अंडरवेअर वगैरे घातली तर मी प्रिफर करते की मी टाईट्स पण वेअर करेन, सो दॅट हे व्हाईट कलरचे थोडे ट्रान्सपरंट असणार. सो कुर्ता थोडासा जरी साईडला झाला तर ते विचित्र नको दिसायला. सो दॅट इज अ टिप. तर येस, हे असं व्हाईट कलरचा लेहंगा आहे आणि त्याच्यावरती ही अशी मस्त ओढणी आहे जॉर्जेट. त्याच्यावरती अशी छोटंसं सिल्वरचं लायनिंग आहे आणि ही ओढणी पण मल्टीपर्पज आहे. कशावरही कोणताही व्हाईट कुर्ता वगैरे असेल, ऑफ व्हाईट कुर्ता और कुठला असा कुर्ता ज्याच्यावरती व्हाईट कलरची डिझाईन आहे तर त्याच्यावरती हे सूट करेल. सो ही मस्त अशी फ्लोई ओढणी आणि मला अशा फ्लोई ओढण्या खूप आवडतात. आणि मेन आहे ह्याचा कुर्ता. हा खूप प्रिटी दिसतो वेअर केल्यानंतर. ह्या पण असा 3/4 स्लीव आहे, बट हा 3/4 पेक्षा थोडा मोठा आहे. म्हणजे हा एवढा आहे ना तर हा इतका येतो. सो पूर्ण फुल पण नाही आहे आणि पूर्ण 3/4 पण नाही आहे. आणि ह्याचा पण अगेन वी नेक आहे. असा हा वी नेक कुर्ती आहे.
आणि तुम्ही ह्याची लेस बघू किती प्रिटी आहे, सी. आणि ह्याच्यावरती ना व्हाईटवरती मला काय आवडलं माहिती आहे, सगळे असे मल्टी कलरचे प्रिंट्स आहेत. लाईक पिंक आहे, देन पर्पल आहे, पिंक आहे, ग्रीन आहे. त्याच्यामुळे ना हा डल नाही दिसत. व्हाईटवरती ते कलर्स उठून दिसतात. सी, सगळे तिन्ही कलरचे असे फुलं आहेत. सो एकदम मस्त कलरफुल असा एकदम फ्लोई छान स्ट्रेट असे लॉंग आहे. आणि लॉंग असल्यामुळे ना तुम्ही उंच दिसायला होतात. सो खूप मस्त वाटलं हा वेअर करून मला. आणि एकदम कम्फर्टेबल पण आहे, असं कुठून काही टोचत नाही आहे, काय नाही. तुम्ही 8 आवर्स आरामात बसू शकतात ऑफिसमध्ये. काही फेस्टिवल असेल, कधी सेलिब्रेशन्स असतात, ट्रेडिशनल डे असतो ऑफिसमध्ये, और युजली असं घरी पण तुम्ही वेअर करू शकतात. सो या एकदम कन्व्हिनियंट आहे हा पण. नेक्स्ट आहे अनारकली. हा आय एम व्हेरी कन्फ्युज्ड की हा मी घरी ठेवू की रिटर्न करू, कारण की ह्याचा ना हा वाला पोर्शन थोडंसं असं लूज आहे. तो इझिली सॉल्व्ह होईल जर मी इकडनं स्टिच केलं तर, कारण की मला फुल स्लीव्स कुर्ते आवडतात. तर ह्याचा पहिले हा चुडीदार आहे. खूप टाईम नंतर मी एक असा चुडीदार बाय केला आहे. सो ह्याचा चुडीदार असा खूपच लांबलचक आहे, कारण की पायाला असं चुनी येतात. आणि वरती हा पण स्मॉल साईज आहे. वरती असं इलॅस्टिक आहे, मस्त असा रेडिश पिंक कलर असतो ना त्या कलरमध्ये आहे. काय बोलतात या कलरला? मजेंटा टाईप कलर आहे, बट मोर ऑफ अ रेड कलर. सो असा हा लेहंगा आहे. त्याच्यानंतर ह्याची ओढणी पहिले तुम्हाला दाखवते. आई, ओढणी कुठे गेली? हां, ह्याची ओढणी थोडी मला विचित्र वाटली, बट मी आय डोंट थिंक मी जास्त ह्याच्यावरती ओढणी घेईन. नॉर्मल कॉटन फ्लॉरल ओढणी आहे. तुम्ही बघू शकतात, हे अशी ओढणी आहे. काहीतरी असं क्रॉस आहे म्हणून मला थोडं कळालं नाही. आणि काय होतं ना, तो फुल स्लीव कुर्ता आहे, सो त्याच्यामुळे ना सगळीकडे जास्त फुलं दिसत आहेत. सो आय वॉज होपिंग की ह्याचा जर ओढणी प्लेन असती ना तर हे जास्त बेटर दिसलं असतं. सो अशी ही ओढणी आहे कॉटन फुलंवाली. आणि आता आहे ड्रेस. हा आहे कुर्ता. आणि ह्याच्यामध्ये ना अजून पण कलर्स होते, लॅव्हेंडर वगैरे, पण ते सगळे ना आउट ऑफ स्टॉक होते. सो मला एक रेड असा छान ब्राईट कलर आजकाल मला आवडतात. तर हा असा लाँग स्लीव आहे आणि खूप लाँग स्लीव आहे. इथे पण असे चुनी येतात आणि इथे बटन्स दिलेत, प्रेस बटन. सो तुम्हाला असं ते इरिटेट नाही होणार की जेवताना असं वरती येत आहे हँड्स, असं काही नाही आहे. सो छान असा मोठा असा स्लीव आहे. त्याच्यानंतर ह्याला असं छोटंसं इथे बटन आहे, असं नेकला असं मग होल येतो इथे. आणि फुल एकदम घेरवाला आहे, लाईक खूपच मोठा घेर आहे. मी तुम्हाला दाखवते. खूप म्हणजे हा तर हाफ आहे जो मी ओपन केला आहे, खूप मोठा घेर आहे. ह्याचा इश्यू काय होतो ना, हे जे पार्ट आहे ना हा असा बलून टाईप आहे. सो हे असं फिट नाही बसत. आणि आय एम नॉट यूज टू वेअर असं बॅगी कुर्तीज. मला असं फिट ॲटलिस्ट हे बस्ट एरियाला मला फिट कुर्तीज आवडतात. सो त्याच्यामुळे आय डोंट नो मी हे रिटर्न करेल की नाही. एकदा मी टाईट वगैरे करून ट्राय करेन जर हॅक काम झाला तर, नाहीतर मग मी हा रिटर्न करेल. बट इन जनरल हा खूप मस्त आहे. जर तुम्हाला हे आवडत असेल आणि इफ यू गाईज आर रेडी टू डू जुगाड ऑल्टर वगैरे करायचं फक्त एवढा बस्ट एरियाला, तर तुम्ही पण हा बाय करू शकतात. माझा तर प्रेफरन्स नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा कुर्ता खूप चांगला आहे. आणि ओढणी वगैरे आहे आणि कॉटन कुर्ती आहे. जर हा तुम्ही लग्नाला जरी वेअर केला विथ प्रॉपर ज्वेलरी आणि हेअरस्टाईल अँड मेकअप, तर हा तुम्ही वेडिंगला पण घालू शकतात, इतका हा प्रिटी दिसतो आहे. सो येस, दॅट वॉज ऑल. आणि या व्हिडिओच्या नंतर मी रील शूट केलेली माझ्या हजबंडसोबत. सो मी परत घालायचे कष्ट नाही घेणार आहे. मी तुम्हाला रीलच ती इकडे टाकून देईल. सो त्याने तुम्हाला आयडिया येईल की हे सगळे ड्रेसेस कसे दिसतात आणि थोडंसं एंटरटेनमेंट, कारण की ती रील खूप फनी आहे. मित्रांनो, आपण बघूया माझ्या बायकोची पहिला ड्रेस घालून कंप्लीट केलेला आहे. आता आपण बघूया ती कशी दिसते. 1 2 3. ओ माय गॉड, परी दिसते एकदम, इतकी सुंदर. जे बोलतात ना प्रेम गुलाबी, हेच ते प्रेम मित्रांनो, हेच ते प्रेम. ऑफिसला घाण्याचं माय गॉड, पॉकेट पण आहे. आता माझ्या पॉकेटमध्ये एक पण लिपस्टिक ठेवायला लागणार नाही. मला कसलीही लिकेजची भीती नाही. व्हेरी गुड, एक नंबर. मला माहित नाही पण मी तयार नव्हतो, कारण शिवानी खूपच सुंदर दिसते मित्रांनो. आता बघा शिवानी, 1 2 3. ओ माय गॉड, सुंदरताची पहिली मुहूर्त पण हीच, दुसरी मुहूर्त पण हीच मित्रांनो. दोन्ही माझ्या बायकोत दोन्ही गोष्टी आहेत. ओ माय गॉड, किती सुंदर दिसते मित्रांनो. ड्रेस जे तुम्ही ऑफिसला पण घालू शकता, इकडे तिकडे पण घालू शकता. आणि जर तुम्हाला नवऱ्याला अचंबित करायचं असेल तर असेच ड्रेस तुम्ही पण घेऊ शकता. तिसऱ्या ड्रेससाठी मला नाही वाटत तुम्ही रेडी असाल. जर तुम्ही एकटे बघत असाल तर कोणाला तरी बाजूला घ्या, कारण तुम्ही चक्कर येऊन पडण्याची पूर्ण शक्यता आहे. तर आता माझी बायको येते तिसरा ड्रेस घालून. जसं सूर्यासमोर डोळे उघडता येत नाहीत मित्रांनो, तसं मला माझ्या बायकोसमोर डोळे उघडता येत नाही, कारण खूपच प्रकाशित दिसते माझी बायको. 1 2 3. ओ माय गॉड, आई शपथ, सूर्यदेव खाली स्वतः येतील बघायला, एवढी सुंदर दिसते माझी बायको. आई शपथ.
काय सुंदर ड्रेस आहे. बाजू मित्रांनो जे आहे घेर आहे, एवढा घेर आहे की आई शपथ एकदा मी व्हॉइस ओव्हर दे ना. घुमर 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 काय करते. एवढा घेर आहे आई शपथ, एकदम घुमर घुमर नाचू शकतो याच्यात. घुमर 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 गाणं बनव. घुमर 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 रे ए घुमर घुमर. एक नंबर मित्रांनो. तुमची बायको पण एवढं बघितलं. मी तुम्हाला मगाशी बोललो मी तुम्हाला एवढी सुंदर तुमची बायको दिसेल की सूर्यदेवांना स्वतः यायला लागेल बघायला. मित्रांनो तुम्हाला बघायला लागेल याच्यात लिपस्टिक, कारण या खिस्याला ड्रेस नाहीये. तर हे होते मित्रांनो जेवढे ड्रेस आम्ही घेतले ते तुम्हाला दाखवले, ज्यात माझी बायको एवढी सुंदर दिसते की मी काय बोलू, माझे डोळे पूर्ण उघडत नाही आहेत. सो या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला ह्यातला कोणता कुर्ता आवडला, आणि काही प्राइजेस वगैरे चेक करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स आहेत, ते नक्की क्लिक करा. बाय बाय. आज मला वाटलं हा माझ्याकडे बघतोय. बाय बाय.